मित्रांनो, तुम्ही कधी मुंबईच्या, पुण्याच्या किंवा कोल्हापूरच्या जुन्या बाजारातनं हिंडलात का? मला स्वतःला जुन्या बाजारात हिंडायला खूप आवडतं. नुकतंच मी पॅरिस मधल्या जुन्या बाजारात हिंडून आलोय. आणि तिथे मला अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिक वस्तू पाहायला मिळाल्या की मी थक्क झालो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आवडीचा, चक्क मला प्रचंड आवडणारा एक खजिनाही मला तिथे दिसलाय. हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला हिंडून येऊयात पॅरिस मधल्या जुन्या बाजारात. नमस्कार मित्रांनो, मी संतोष कोल्हे आणि तुम्ही पाहताय जेथे जातो तेथे. आयफेल टॉवर, सीन नदी, वेगवेगळी म्युझियम्स, चर्च अशी कितीतरी ठिकाणं पॅरिसमध्ये हिंडण्या फिरण्यासारखी आहेत. आणि पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणात जातातही. मी सुद्धा ही सगळी ठिकाणं पाहिली. पण मला उत्सुकता होती, ज्या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे त्या शहरातला जुना बाजार कसा असेल हे पाहायची. 100-200 वर्ष जुन्या फर्निचर पासून ते किचन मधल्या वाट्या चमच्यांपर्यंत, जुन्या एखाद्या सिनेमाच्या रेकॉर्ड पासून ते शेक्सपियर किंवा मॅक्झिम गोर्कीचं एखादं पुस्तक, असं काही तुमच्या हातात लागू शकतं. खरं तर जुना बाजार म्हणजे त्या त्या शहराचा इतिहास आणि संस्कृती याचं प्रतिबिंब असतं असं मला वाटतं. पॅरिस मधला हा जुना बाजार साकवान या परिसरात आहे. पॅरिस हे शहर मुळात ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं शहर आहे. त्यामुळे इथला जुना बाजारही तसाच अँटिक वस्तूंनी खचाखच भरलेला दिसतो. वेगवेगळ्या प्रकारची झुमरं, जुन्या पद्धतीचं घरातलं फर्निचर, मूर्त्या, पेंटिंग्स, फोटो फ्रेम्स, गालिचे, पुतळे, कॉर्नर टेबल्स, तुमच्या घराची शोभा वाढवणाऱ्या अशा उपयोगाच्या कितीतरी गोष्टी या जुन्या बाजारात आपल्याला मिळतात. किचन मधल्या सगळ्या वस्तू, डायनिंग टेबलवरच्या वस्तू, अगदी हातातले, कानातले, गळ्यातले सर्व प्रकारचे दागिने, या गोष्टींनी हा जुना बाजार खचाखच भरलेला आहे. जुनी पुस्तकं, जुन्या गाड्यांच्या रेकॉर्ड्स म्हणजे तबकड्या, ग्रामोफोन, वेगवेगळ्या देशांचे जुने स्टॅम्प्स, वेगवेगळ्या करन्सी ज्या 100, 500, 800, 1000 वर्ष जुन्या आहेत, अशा करन्सीज आणि नाणी ही सुद्धा आपल्याला सहज इथे उपलब्ध होऊ शकतात. पॅरिस मधला हा जुना बाजार जगातला सगळ्यात मोठा जुना बाजार आहे. या मार्केटचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे मार्केट 17व्या-18व्या शतकापासून अस्तित्वात आहे. भारत, व्हिएतनाम, आफ्रिकेतले वेगवेगळे देश अशा अनेक ठिकाणी फ्रेंच कॉलनीज होत्या. इथे गेलेल्या सरदारांनी, श्रीमंत व्यक्तींनी आणि प्रतिष्ठित वर्गातल्या व्यक्तींनी त्यांच्या सोबत जेव्हा ते परत आले तेव्हा अनेक या देशांमधल्या वस्तू ते घेऊन आले होते. जेव्हा या सरदारांची आणि श्रीमंत वर्गातल्या व्यक्तींची घरं मॉडर्न झाली तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या जुन्या वस्तू अर्थातच या मार्केट पर्यंत पोहोचल्या. त्यामुळे पॅरिसच्या या जुन्या बाजारामध्ये जगभरच्या अँटिक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. या जुन्या बाजारात हिंडताना क्षणभरासाठी कधी कधी आपल्याला असा भास होतो की आपण टाइम ट्रॅव्हल करून 100-200 वर्ष जुन्या काळात गेलो आहोत की काय. इतक्या अँटिक वस्तू तुमच्या भोवती असतात. इथल्या प्रत्येक दुकानात एक इतिहास दडलेला दिसतो. असं म्हणतात की पॅरिस मधल्या या मार्केटमध्ये असे काही एजंट आहेत की जे फ्रान्स मधल्या प्रतिष्ठित घराण्यांवर लक्ष ठेवून असतात. कोण आपलं घर विकायला काढताय किंवा घरातलं जुनं सामान विकायला काढताय त्यांच्यावर लक्ष ठेवलेलं असतं. आणि मग हे एजंट्स ह्या वस्तू या जुन्या बाजारापर्यंत पोहोचवतात. आणि म्हणूनच आपल्याला या जुन्या महागड्या वस्तू अतिशय स्वस्तात मिळू शकतात. जुन्या बाजारांमधून अँटिक वस्तू तर आपल्याला मिळतातच, पण सेकंड हँड म्हणजे एकदा वापरलेल्या गोष्टीही आपल्याला इथे विकत मिळतात. किंवा काही ठिकाणी चोरलेल्या गोष्टीही लपून छपून विक्रीचा व्यवसाय चालू असतो. त्यामुळे जुन्या बाजारांना चोर बाजार असेही म्हणतात, फ्ली मार्केट असेही म्हणतात. इथे हल्ली नवीन कपडे, शूज, चपला, परफ्युम्स अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला मिळू शकतात.
पॅरिसच्या या जुन्या बाजारातनं मीही काही अँटिक वस्तू विकत घेतल्या. इथे माझ्या हाताशी 5 सिल्व्हर प्लेटेड व्हिंटेज स्पून लागले. अतिशय छान आहे ते स्पून. थोडंसं आणखी हिंडल्यानंतर मला अतिशय सुंदर कॅन्डल स्टँड मिळालं. या सगळ्या गोष्टी मी माझ्या लिव्हिंग रूम मधल्या शोकेसमध्ये ठेवल्या. मित्रांनो, आजपर्यंत मी जिथे जिथे हिंडलोय, म्हणजे ज्या शहरात, गावात किंवा ज्या ठिकाणी मी गेलोय, तिथून तिथली आठवण म्हणून मी काहीतरी नेहमीच आणत असतो. तशाच या पॅरिसमधनं आणलेल्या वस्तू माझ्या शोकेसमध्ये मी आता ठेवल्या. याच पॅरिसमधल्या जुन्या बाजारात हिंडताना एका दुकानावर माझी नजर पडली. शोरूम होती, पण इथे खरा खजिना मला सापडला. लुमियर ब्रदर्स हे नाव कधी तुम्ही ऐकलंय? कदाचित आमच्या फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना हे नाव नक्की माहिती असेल. लुमियर ब्रदर्स यांना जगभर फादर ऑफ सिनेमा म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बनवलेल्या सिनेमाचा जाहीर शो म्हणजे पब्लिक शो हा पहिल्यांदा पॅरिसमध्ये झाला होता. जगातला पहिला शो होता हा. त्याच लुमियर ब्रदर्सच्या या पॅरिसमध्ये मला हे शोरूम दिसलं, कॅमेरा आणि शूटिंग इक्विपमेंटचं. आणि मी इथे घुसलो, रमलो आणि किती वेळ घालवला हे मलाही आठवत नाही. लुमियर ब्रदर्स यांची फोटोग्राफिक इक्विपमेंट बनवणारी कंपनी होती. जगातल्या काही पहिल्या मोजक्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी. त्यांनी पॅरिसमध्ये 28 डिसेंबर 1895 रोजी तिकीट काढून आलेल्या 40 लोकांसाठी एका चित्रपटाचं स्क्रीनिंग पहिल्यांदा जाहीरपणे केलं. इथेच व्यावसायिक सिनेमाचा जन्म झाला असं समजलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंगसाठी वापरले गेलेले जुने कॅमेरे, त्या कॅमेऱ्यांचे स्टँड्स, तुम्हाला सांगतो हे कॅमेरे आणि हे स्टँड खूप जड असायचे, हेवी असायचे. कदाचित तुम्ही दादासाहेब फाळक्यांवरचा सिनेमा जर पाहिला असेल तर त्यात हे अशा प्रकारचे सगळे कॅमेरे तुम्ही पाहिले असतील. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे ठेवली होती, ती म्हणजे जुन्या सिनेमागृहांमधली प्रोजेक्टर्स. जुन्या काळामध्ये सिनेमा हा रिळांवर शूट व्हायचा. त्याला आम्ही रॉस्टॉक म्हणायचो. फिल्म असायची ही सेल्युलाइट फिल्म. या फिल्मवर चित्रपट शूट केला जायचा. नंतर त्याचं केमिकल प्रोसेसिंग व्हायचं, निगेटिव्ह बनायची, मग पॉझिटिव्ह बनायची आणि मग फायनल रिळ तयार व्हायची. हे सगळे कॅमेरे, प्रोजेक्टर्स आणि रिळ बघून मला प्रचंड आनंद झाला. शूटिंगसाठी तेव्हा जे लाईट्स वापरले जायचे हे खूप जड, मोठे आणि अवाढव्य असे असायचे. गुरुदत्तच्या 1-2 सिनेमांमध्ये अशा प्रकारचे लाईट्स स्टुडिओमध्ये आपल्याला ठेवलेले दिसतात. जुन्या काळामध्ये शूटिंगसाठी म्हणून वापरली गेलेली ही सगळी इक्विपमेंट्स माझ्यासाठी एक खजिनाच होता. ही सगळी शूटिंगची इक्विपमेंट पाहायला मिळणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. हे वातावरण माझ्यासाठी अतिशय भारावून टाकणारं होतं. मित्रांनो, हे डिजिटल फिल्म मेकिंगचं तंत्र विकसित झालं नव्हतं तेव्हा मी माझा पहिला मराठी चित्रपट केला होता. मेड इन चायना हा चित्रपट सेल्युलॉइड फॉर्मॅटवर. त्यामुळे रॉस्टॉक, कॅमेरे, प्रोजेक्टर, स्टँड्स, लाईट्स हा माझ्या दृष्टीने इथे खजिनाच होता. हा माझा पहिला सिनेमा मेड इन चायना मी माझ्याच याच युट्यूब चॅनलवर अपलोड केलाय. आय बटन मध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतोय. नक्की बघा वेळ मिळाल्यावर आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. जुन्या बाजाराची हीच तर खासियत असते मित्रांनो. तुमच्या आवडीच्या वस्तू जर तुम्हाला दिसत गेल्या ना, तुम्ही तासनतास त्या बाजारातनं बाहेर पडत नाही.
पॅरिसमधल्या या जुन्या बाजारात हिंडताना जिथं नजर जाईल तिथे किमान 1-2 तास वेळ घालवावा असं वाटत राहिलं. रोज संध्याकाळी आणि विकेंडला म्हणजे दर शनिवारी आणि रविवारी हा बाजार प्रचंड गजबजून गेलेला असतो. मी मात्र मला अतिशय शांततेत हा बाजार पाहायचा होता, त्यामुळे दुपारीच इथे गेलो होतो. मित्रांनो, आणि हा पॅरिसचा जुना बाजार पाहताना मला पुण्याच्या आणि मुंबईच्या जुन्या बाजाराची प्रचंड आठवण येत होती. तशाच प्रकारच्या जुन्या ऐतिहासिक वस्तू मला इथेही पाहायला मिळत होत्या. जर तुम्हीही कधी पॅरिसमध्ये हिंडायला आलात तर या जुन्या बाजाराला नक्की भेट द्या. या जुन्या बाजारात हिंडताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर तुम्ही स्मार्ट असाल आणि बार्गेनिंग करण्याची तुमची कपॅसिटी असेल तर इथे काही गोष्टी तुम्हाला खूप स्वस्तात मिळू शकतात. खूप जबरदस्त डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. पण हे सगळं तुमच्या स्किलवर अवलंबून आहे. दुकानदाराला तुम्ही कसं कन्व्हिन्स करताय याच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही जुन्या बाजारातली भटकंती? आवडली ना? मग या व्हिडिओला लाईक करा आणि पॅरिसचे आणखीन काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओही नक्की पहा. माझं चॅनल आणि माझा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी म्हणून मित्रांबरोबर शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनचं बटन नक्की ऑन करा, म्हणजे जेथे जातो तेथे मध्ये मी यापुढे जे व्हिडिओ अपलोड करीन याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. जाता जाता आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायला सांगतोय, ती म्हणजे तुम्ही कोणत्या जुन्या बाजारात हिंडलात, तिथे आवडलेली कोणती वस्तू तुम्ही विकत घेतलीत आणि तुमच्या घरामध्ये ठेवली आहे, नक्की मला कमेंट करून सांगा. पाहत राहा जेथे जातो तेथे. थँक्यू.